का नाही? दिसायला बरा आहे, माझ्यापेक्षा तरुण आहे. बेबी काय झालंय तुला? काय बोलतोयस काय तू? मला बिलीव्हच होत नाही की तू हे सगळं बोलतोयस. बेबी मी तुझ्यावर एवढं प्रेम करते आणि तू कोणामुळे हे सगळं बोलतोय? त्या अविनाशमुळे. बेबी तो अविनाश आत्ता आलाय रे माझ्या लाईफ मध्ये, पण तू तर किती वर्षांपासून माझ्यासोबत आहेस. माझे डॅड गेल्यानंतर माझी फॅमिली तू आहेस. तुला मानलंय मी माझी फॅमिली. मला असं वाटलं होतं की सगळं स्पॉईल होईल, तेव्हा तूच तर मला आधार दिलास ना. माझ्याशी लग्न केलंस, मला सावरलंस. बेबी आज ही शनाया जगासमोर हसत दिसतेय ना, त्या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. तुझ्यामुळे मी आज. आणि हे सगळं सोडून मी काय त्या अविनाशकडे? नो 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 बेबी, मी स्वप्नात सुद्धा असा विचार नाही करू शकत कधी. जे की माझे डॅड गेल्यानंतर जर मी कोणावर प्रेम केलं असेल ना, तर ते फक्त तुझ्यावर केलंय. तू स्मार्ट आहेस, इंटेलिजंट आहे, सेल्फ मेड मॅन. यू प्रूव्ड युअर सेल्फ अँड आय ॲडमायर यू. तुला माहितीये बेबी, मी अविनाशला आपल्या कंपनीत का जॉब दिला? का? अनुप्रियासाठी. कॉलेजमध्ये असल्यापासून ती खूप स्वीट होती रे. त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट ना, ती खूप टॅलेंटेड होती. आमच्या ग्रुपला असं वाटायचं ना की अनुप्रिया फ्युचरमध्ये जाऊन खूप मोठं काहीतरी करेल, छान करिअर घडवेल. पण असं काहीच झालं नाही. हा अविनाश तिच्या आयुष्यात आला, त्यांचं लग्न झालं आणि ती अशी संसारी बाई झाली रे. तिच्या डॅडची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली होती. तिचे वडील होते श्रीमंत, अजूनही आहेत. पण त्या बिचारीने ना या पाटकरांच्या घरात आल्यापासून फक्त कॉम्प्रोमाइजच केलंय. त्या दिवशी मी रियुनियन मध्ये भेटले ना दोघांना, तेव्हा मला कळलं की अविनाशचा बिझनेस ऑलमोस्ट बंद व्हायला आलाय. हे सगळं कळल्यावर मला अविनाशची नाही, मला अनुप्रियाची दया आली रे. बिचारीने किती कॉम्प्रोमाइज केलंय. मी पण एक स्त्री आहे ना, मी समजू शकते ना तिला. तिच्याही काही इच्छा असू शकतात बेबी. म्हणून मी ठरवलं की अविनाशला आपल्या कंपनीमध्ये जॉब द्यायचा. निदान आपल्यामुळे त्या अनुप्रियाचे बरे दिवस येतील ना. तुला माहितीये बेबी, अविनाशकडे पैसे नाहीयेत. मी त्याला आत्ता ऍडव्हान्स देऊन आले आज. ऍडव्हान्स 2 लाख. 2 लाख? आता चोरले नाही तुम्ही, माझ्या कमाईचे आहेत, कष्ट करतो मी यासाठी. हो, तुमची अशीच भरभराट होऊ देत. हे तर काहीच नाही, पुढच्या 6 महिन्यात बघ इतके पैसे कमावणार आहे ना, हे सगळं घर रिनोव्हेट करतो की नाही बघ. घाई काय म्हणजे करा, पण असं भस्करून पैसे नका खर्च करू. आधी थोडी सेव्हिंग करूया, मग हळूहळू स्वप्न पूर्ण करूया ना आपली. त्यांची सगळी स्वप्न पूर्ण झालेलं बघायचंय मला. अनुप्रियाला मी हेल्प केली आहे याचं सॅटिस्फॅक्शन हवंय मला, बाकी काही नाही. यासाठी करते मी सगळं. मग हे सगळं आधी तरी सांगायचं ना मला. त्याने काय झालं असतं? ते बरं झालं ना मी आत्ता तुला हे सगळं सांगितलं. त्यानिमित्ताने कळलं तरी मला की तू काय विचार करतोस माझ्याबद्दल. हे बघ, मी तुझ्यावर काही संशय वगैरे घेतलेला नाहीये. मी फक्त तुला अलर्ट करतोय. सध्या माणसांचं काही सांगता येत नाही, सगळी बेभरोशीची माणसं आहेत, कळलं? म्हणून सांगतोय. पैशासाठी माणसं कशीही वागायला लागलेली आहेत, मैत्रीचाही फायदा घ्यायला लागलेली आहेत. आणि कसं आहे, त्यात तू खूप जेन्युइन आहेस, पटकन समोरच्यावर विश्वास ठेवतेस, म्हणून सांगतोय. पटकन बसून लांब राहा. रिलॅक्स. आपले सगळे ठीक आहे ना? हो नक्की? या ऑल गुड. मग झोपतो. झोप.
थँक्यू जे के बेबी, मला अलर्ट केल्याबद्दल. आता मी जास्त अवेअर राहून जे करायचं ते करीन, पण करीन हे नक्की.